अयोध्येतील राम मंदिरात कथित चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राज्यभर छेडलेल्या रामरक्षा आंदोलनाला कल्याणमध्येही प्रतिसाद मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टाळ घोषणासह जोरदार निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले होते। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन राम मंदिराच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली। आंदोलनकर्त्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटीची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी टाळ वाजवत घोषणाबाजी करण्यात आली आणि राम मंदिरासारख्या राष्ट्रीय श्रद्धास्थळाच्या सुरक्षिततेबाबत सरकारने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। पोलिसांच्या बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। या आंदोलन दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख बाळा परब यांनीही पक्षाची भूमिका मांडत मंदिराच्या सुरक्षिततेबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली। करायचं काय? करायचं काय? आज हे आंदोलन केलेलं आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जेव्हा राम मंदिर बांधायचं होतं त्या टायमाला एक हिंदूंना सगळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी अयोध्या मंदिर बांधण्यात आलं। हे अयोध्या मंदिर बांधताना संपूर्ण हिंदू संघटना एकत्र होत्या, पण आज हे एवढं मोठं अयोध्या मंदिर झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथे दिलेल्या देणगीची जी पेटी होती ती पेटी चोरीला जाते, त्या ठिकाणचं धन चोरीला जातंय। ही शर्मेची बाब आहे। आज या ठिकाणी भाजप सरकारने सगळी आपली लाज लज्जा सोडलेली आहे। ज्या दानपेटी असती ते दानपेटी देखील त्यांनी सोडलेली नाही। त्या ठिकाणी आभूषणे होती काही ही देखील त्यांनी चोरली आहे। आज केवढा मोठा हा घोळ आहे। केंद्र सरकारच्या या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतोय, कारण का असंच आज जे पैसे खऱ्या अर्थाने एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला लागले पाहिजे, शाळा बांधता आल्या पाहिजे होत्या, अशा पद्धतीचा हा निधी ते जमा केला, पण त्यांनी काही केलं नाही। तर हे फोडण्याचं काम या पापी सरकारने केलेलं आहे। त्या पापी सरकारचा या ठिकाणी राज्यामध्ये आणि केंद्रात बसलेल्या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतोय। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।